राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभवाचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीला मोठे भगदाड पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किल्ल्याच्या दुसऱ्या क्रमांकाच्या बुरुजाला सुमारे 3 मीटर रुंदीचे भगदाड पडल्याने वारसा संवर्धनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे किल्ल्याची तटबंदी धोक्यात आल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. नेमकं काय घडलं आणि स्थानिकांची प्रतिक्रिया काय आहे पाहूया. नमस्कार, मी सिंधुदुर्ग किल्ला रहिवासी मंगेश सावंत. आज सांगायला एक अत्यंत वाईट वाटतंय की या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आम्ही आज 10 पिढ्यांपासून राहतो आहे आणि या किल्ल्याची जी अवस्था आहे ती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या किल्ल्याच्या पूर्वेकडील उजव्या बाजूच्या 2 नंबरच्या बुरुजाला आज एक जवळजवळ 3 मीटर रुंदीचं असं भगदाड पडलेलं आहे. बरं, हे भगदाड नवीनच आहे. ह्या कालच्या तुफानात त्या अगोदर काही दगड हललेले होते असतील, पण आता ते भगदाडाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आजच माझ्या निदर्शनात आलं. मी बाहेरच्या बाजूला उतरून सकाळी मी त्याचा पाहणी केली तर हे संपूर्ण पाव्याकडचे दगड हे संपूर्ण निखळलेले आहेत. आपला हा किल्ला 12 किल्ल्यांच्या युनेस्कोच्या यादीमध्ये आहे. परंतु आज परिस्थिती किल्ल्याची काय आहे? पश्चिम दक्षिण या बाजूच्या ज्या भिंती आहेत याला लाटांचा मारा मोठ्या प्रमाणात असतानासुद्धा तिथल्या भिंती पण अशा बऱ्याच ठिकाणी छोट्या मोठ्या भगदाडं पडलेली आहेत. पण आता पूर्वेकडची जर भिंत जिथे लाटांचा मारा नाहीच अशा ठिकाणी जर भिंत कमजोर होत असतील तर याकडे प्रशासनाने, शासनाने, पुरातत्व विभागाने लक्ष देणं गरजेचं आहे. पुरातत्व विभाग संपूर्ण झोपलेला आहे, कसलंही त्यांना पडलेलं नाही. आणि यासाठी एक दुःख होतं आहे की आज हा महाराजांचा किल्ला, आज समुद्रात असलेला एकमेव किल्ला, आणि या किल्ल्याची अशी अवस्था हे बघून खूप वाईट वाटतं आहे, हताश झाल्यासारखं वाटतं आहे. तरीसुद्धा शासनाला, प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावं आणि याचं डागडुजीचं काम पूर्णपणे पहिला हातात घ्यावं. धन्यवाद. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.